दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 70-70 स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. देवगडमध्ये आहोत आपण आणि देवगडमध्ये सुरू आहे यंगस्टार प्रीमियर लीग. आज यंगस्टार प्रीमियर लीगचा अगदी महत्त्वाचा दिवस आहे. कालच्या दिवशी मंगलमूर्ती या टीमने बाजी मारत असताना मनोज इलेव्हन कसवंत तळवडे या टीमचा पराभव केला आणि मंगलमूर्ती पुणे टीमने कालच्या दिवसात सेमीफायनलमध्ये जागा बनवली. येस, मॅचला होते सुरुवात. पहिल्या दोन्ही मॅच या 6 ओव्हरच्या असतील, त्याच्यानंतरच्या पुढच्या 3 मॅच या 5-5 ओव्हरच्या असतील आणि शेवटचा सामना हा 6 ओव्हरचा असणार आहे. संपूर्ण आयोजन कमिटी प्रचंड मेहनत घेतली आहे. येवा देवगड आपलाच असा. देवगडला मॅच खेळायला या, पाहायला या आणि पर्यटनाचा आस्वाद घ्या. पहिला बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे, फटका चांगला आहे रजत कुडाळकर यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार. मारलाय वेदांच्या विरुद्ध हा हल्ला केलाय खरा, परंतु मजा येणार आहे. आजच्या दिवशी देखील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दर्जेदार टीम पाहायला मिळणार आहेत. कट टू कट फाईट नक्कीच आज सुद्धा होतील. इकडे उसळी पाहायला मिळाली, हुक करायला गेले, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु दुसऱ्याच बॉलवर वेदांतने सांगितलं मी भिवंडीवरून इकडे का आलोय. विकेटचं पतन. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार, अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. इम्रान मुल्ला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोव्याचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू. टायमाची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. 1 मिनिटाच्या आत नवीन बॅटर हा मैदानात आलाच पाहिजे खेळपट्टीवर. नाही आला तर पंच ॲक्शन घेतील आणि जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. त्याच्यामुळे सगळ्या टीमने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. हां, आणि ओव्हर सुद्धा 27 मिनिटापर्यंत 6वी ओव्हर ही चालू झाली पाहिजे आणि नाही झाली तर आपल्याला एक प्लेअर आतमध्ये वाढवावा लागेल सर्कलच्या आतमधला. हे नियम सगळ्यांसाठी सारखेच असतील. तब्येत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वेदांत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहिलं मिळाले वेदांत. हाई बॉल जर पाहिलं तर चांगला टाकलाय, टप्पा पडलाय, त्यानंतर अँगल बनवत बाहेर गेलाय. रिव्हर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झाला. इम्रान मुल्ला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स खेळले ते, परंतु बॉल यष्टीरक्षकांकडे गेलाय. हो हो हो, हाही बॉल चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अँगल बनवला, चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला. आणि या टेंबुलीच्या वेदांची चर्चा का आहे आज कोकणात पाहायला मिळते, देवगडात पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला बॉल त्यांनी केलाय. पहिली चोर त्यांच्या हातात का दिली आहे श्रीराम फाउंडेशन ओळा या टीमने. यावेळेला फटका चांगला आहे, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. तिकडे मात्र फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. फेकी करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाते. बाया पाटील त्या ठिकाणी होते. वाघबीडचे खेळाडू. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. 5 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरपासून थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न श्रीराम फाउंडेशन या टीमचाही पाहायला मिळतो आहे. आजच्या दिवसातील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा संदेश सगळ्या टीमसाठी. मालिकावीरासाठी 4 व्हीलर कार आहे आणि ही 4 व्हीलर कार देताना टॉप 4 टीमचा विचार केला जाणार आहे. यावेळेला फुलटॉस, त्याला दिशा दिली आहे आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. नो बॉल घोषित केला जातोय पंचांकडून आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
केली स्पर्धा ही बहारदार डीजे तर कानू आहे ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. लाईनच्या बरेच पुढे गेले होते आणि तिकडनं बॉलला फक्त दिशा दिली आणि षटकार वसूल केलेला आहे साईज जोरे. चर्चा ही आहे बॅटरची गोव्याच्या. वाह, फक्त दिशा दिली आणि वसूल केला त्या ठिकाणी. 6 धावा प्लस 9 देखील होता. यावेळेला पुन्हा बिग हिट. स्टोक खेळलाय, बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने आणि पोचलाय सुद्धा. सुरुवातीला दबाव होता परंतु तो नंतर हटवला गेला. शेवटच्या एका बॉलसाठी रन खर्ची झालेले आहेत या. आणि एकंदरीत पहिली ओव्हर संपल्यानंतर गोवन स्ट्रायकर गोवा मॅचमध्ये आली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये रन झालेले आहेत त्या 16. पहिल्या 5 बॉलला 5 रन होते. शेवटच्या एका बॉलसाठी 11 रन खर्च झाले. आणि मित्र हो, हेच क्रिकेट आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. बरेचसे चाहते आमच्याशी 70 स्पोर्ट्सवर जुडलेले आहेत. एका बाजूला ठाणे, भिवंडी या परिसरातील युवा खेळाडूंचा संच पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला किंवा डोंबिवली सुद्धा, आणि दुसऱ्या बाजूला गोव्याचे स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमलेश पाटील, क्रिकेटचा गनिमी कावा, बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. वडवली बी या टीमसाठी खेळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला गोव्याचे सुद्धा सगळे ख्यातनाम खेळाडू आहेत. गोव्याचं क्रिकेट चर्चेत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर गोव्याच्या स्पर्धाही चर्चेत आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावर आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. एकंदरीत 6 षटकांची असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज आयोजन कमिटीतील प्रमुख सदस्य आणि देवगड नगरीचे युवा डॅशिंग कार्यतत्पर नगरसेवक संतोषजी तारी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येस, म्हणजे इकडे सगळे एकत्र आहे हा. फ्रेंड सर्कल, देवा काळजी, साई कृपा या सगळ्या टीम अंडरआर्म क्रिकेट एक कालखंड गाजवला इकडला. या वेळेला उसळी होती, त्याला खेळण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. वेदांत येतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. कमलेश पाटील कावा आलेत, परंतु दुसऱ्या बाजूला साईज जोरे 10 वर खेळतायत. इम्रान मुल्ला 2 वर खेळतायत. नुकताच ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता याच कमलेश पाटील यांचा बॉलिंगमध्ये आणि त्याचबरोबर बॅटिंगमध्ये सुद्धा. प्रेक्षकांसाठी भाग्यवान इकडे आपल्याला नाममात्र किमतीमध्ये ही कुपन सुद्धा उपलब्ध आहेत. आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि काही जी मोठी मोठी पारितोषिक आहेत त्याच्यासाठी सुद्धा वेगळी पारितोषिक आहेत. कुपन काउंटर आहे एंट्री गेटला. या वेळेला फटका खेळलाय परंतु हा फटका फसलाय. फिल्डर थोडेसे दूर राहिले. 1 रन तिकडे घेतला जाईल. बऱ्यापैकी सुरुवात डबल माइंड झाली हा स्ट्रोक खेळत असताना. येस, कमलेश पाटील. हो हो हो, हा बॉल थोडासा कमी गतीने अंदाज घेतला. मिडॉनला खेळला. 1 रन तिकडे मिळेल. चांगली बॉलिंग. कमलेश पाटील कावा हा यंगस्टर संघाकडून सुद्धा क्रिकेट खेळलेला आहे आयकॉन म्हणून, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी देवगड काही नवीन नाहीये. या मातीमध्ये याही अगोदर ते आलेले आहेत. ऋतिकची चर्चा झाली, कमलेशची झाली, त्यांच्याही टीमची चर्चा झाली गेल्या आठवड्यात. ग्रामीण धमाका बिग बॅचची सुद्धा चर्चा झाली आणि आता जव्यात मॅचच्या दिशेने पाठीमागे खेळले. टाकू टप्प्याचा बॉल. चुकी कुणीही करू दे, त्या चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. वापर केला. थोडेसे पाठीमागे गेले. बॉल अखूट टप्प्याचा होता. त्याचा अंदाज घेतला. त्याला मात्र मग पाठीमागे खेळले. चौकार वसूल केला. पुन्हा एकदा बिग हिट.
लक्ष यांचं सुद्धा कार वरच दिसतंय. कारच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. चांगला फटका साईज जोरेचा सिक्सर. इकडे घेताना पाहायला मिळत आहेत. जोर लावला जोरेने आणि षटकार वसूल सुद्धा केलाय. चांगली बॅटिंग होते. चांगली सुरुवात गोव्याच्या टीमने केली आहे. गोवा राज्यातील वलयांकित नावं आज देवगडात आलेली आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. फटका चांगला आहे. तेवढी चांगली फिल्डिंगही पाहायला मिळते. धाव संख्या 1 पुढे गेली आहे. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गोवन स्ट्रायकर गोवा 1 विकेट माघारी आणि 30 धावा धावफलकावर. आपल्या संपूर्ण टीमचं ग्रुपमध्ये फोटो सेशन एव्हा देवगड आपला सासा ज्या ठिकाणी आहे समोरच्या बाजूला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आपलं फोटो सेशन करून घ्यायचं आहे. आदिनाथ मडके बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शहापूर तालुक्यातील गोठेगर गावचा असणारा खेळाडू, दर्जेदार खेळाडू आहे, दर्जेदार गोलंदाज आहेत. आदिनाथ मडके बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोव्याच्या टीमने चांगली स्टार्ट केली आहे. साईज जोरे यांच्या 22 धावा, त्याचबरोबरीने इम्रान मुल्ला यांच्या 3. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गोव्याची टीम सरस झाली आहे, कारण पहिल्या 5 बॉलला पहिल्या ओव्हरच्या फक्त 5 रन होते आणि त्यानंतर गोव्याच्या टीमने गिअर चेंज केलाय. चांगली कामगिरी. रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी. बॉल प्रस्तुत होणार कदाचित अंदाज पहिला साईशने घेतला होता. रिव्हर्ससाठी तयार राहिले आणि या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवले त्यांनी. चांगली कामगिरी त्यांची होते सध्याच्या घडीला. 34 धावा धावफलकावर. गोवा टीम चांगली सुरुवात करते. हो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक इकडे होत आहे. चांगली कामगिरी आदिनाथ मडके. क्रिकेटमध्ये कमबॅक हे करावंच लागतं. याच गतीने धावा जर आल्या तर 90 सुद्धा होऊ शकतात आणि कुठेतरी प्रयत्न असणार आहे ठाणे टीमचा सुद्धा, की कुठेतरी कमबॅक करायचं आहे. आदिनाथ मडके एक कसलेले गोलंदाज आहेत. ओ हो, हाई बॉल चांगला फिरवलाय, चांगला वळवलाय. नॅचरली बाहेर जाणारा बॉल प्रस्तुत केला त्यांच्यासाठी. आणि बऱ्याचदा डावखुऱ्या हाताच्या बॅटरला हा बॉल अडचणीत आणताना पाहायला मिळत असतो. चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले, फक्त बॅट फिरवली, त्याच्यामुळे बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आता मात्र आवाक्यात आला खरा, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळत आहेत आणि विकेट आली आहे. आदिनाथ मडके यांचं कमबॅक पाहायला मिळालं. वा आदिनाथ वा. विकेटचं पतन. साईश बाद झालेत 10 बॉलमध्ये 26 वर.
वाघबीळचे ज्यांनी कॅच घेतली. पहा, पालक आपल्या लहान लहान मुलांना घेऊन आलेले आहेत आणि ही छोटीशी ताई मॅचचा आनंद घेते आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या क्रिकेटच्या खेळायला मैदानात देखील उतरायचं आहे, असेच बाबा त्यांना सांगतायत. 34 धावा धावफलकावर आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. इम्रान मुल्ला 3 वर आणि गुरुप्रसाद आरोस्कर दाखल झालेले आहेत. गोवा राज्यातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू आहेत. चांगली धावसंख्या झाली होती, परंतु या ओव्हरमध्ये आदिनाथ मडके यांनी धावसंख्येला लगाम घातलाय, कंट्रोल करण्याचं काम केलंय. मॅच नंबर 2 आपण पाहतोय आजच्या रात्रीतील. बॅकफुटला गेले, या स्ट्रोकला गॅपमध्ये खेळले, कव्हरच्या दिशेने मार्गस्थ केला. काय फुटवर्क पाहायला मिळालं गुरुचं. वा गुरु वा, 4 चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल आपल्याला. पहिला बॉल आधी यांनी त्यांना टाकला, थोडासा पुढे केला, बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि मग गॅपमध्ये खेळलाय. खूप चांगला आणि दर्जेदार फटका. 4 धावांसाठीचा. धावसंख्या पुढे गेली आहे. 38 धावा. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. गोवा टीम चांगल्या स्थितीमध्ये. दोन्ही टीम चांगल्याच आहेत. सेकर निकम चषक ही ऑल इंडिया लेवलची मोठी स्पर्धा 1, 2, 3 मेला सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे ही जी एक मानाची स्पर्धा असते. 5 लाखाचा पहिला पुरस्कार आपल्या भेटीला येणार आहे आणि स्वतः बंधू पाकडे आज इकडे खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. त्यांच्या वतीने आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचते. शेखर निकम प्रतिष्ठानची मानाची स्पर्धा सुद्धा येते. चांगला बॉल समोर खेळला जातोय. आधीचा हा बॉल चांगला पाहायला मिळाला. 4 बॉल डॉट केले, परंतु 2 बॉलवर चौकार आले, त्याच्यामुळे विकेट येऊन 8 रन आल्या. बॉलिंग चांगली म्हणावी लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर झालाय गोवा टीमचा 38. पहिल्या 3 षटकाच्या हायलाइट्स पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल ऑप्टमच्या बराचसा बाहेर होता. रजत कुडाळकर यांनी त्याला सीमारेषा दाखवली. त्यानंतर काही चांगले चेंडू देखील प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळायला गेले. बॅटची कडा घेत प्रितेशने पकडली होती कॅच. थोडासा दबाव पाहायला मिळाला होता, परंतु पहिल्या षटकात साईशने जो हा फुलटॉस बॉल षटकारामध्ये परावर्तित केला होता, त्याच्यावर टीम पुन्हा एकदा गोवा टीम मॅचमध्ये आली आणि या पहिल्या ओव्हरचा ज्यावेळेला शेवटचा बॉल होता त्याच्यावर देखील मोठा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. आणि ज्याच्या आगमनाची आतुरतेने सगळेच वाट पाहत होते. दर्शनची मॅच कधी आहे, तर दर्शन बांदेकर स्वतः इकडे दाखल झालेले आहेत. पहिल्या 3 ओव्हरच्या या हायलाइट्स आहेत. 70-70 स्पोर्ट्सची टीम, भूपेश कराळे आणि टीम आमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी देते. ऑप्टमच्या बाहेरून अगदी वाईड लाईनवरून खेचला होता हा बॉल. लांब लचक षटकार देखील खेळलाय आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर हा रिव्हर्स स्ट्रोक खेळला खरा, परंतु त्याच्यानंतर आदिनाथ मडके यांचं कमबॅक देखील पाहायला मिळालं आणि लांबून खेचण्याच्या प्रयत्नामध्ये बाद देखील झाले होते. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल. 38 रन झालेले आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत भिवंडीच्या दिवेगावचा युवा गोलंदाज करण पाटील, ज्यांनी गेल्याच आठवड्यात पहिला बॉल थोडासा वेगात ग्रामीण धमाका बिग बॅशला 5 विकेट घेत असताना फायपरच्या 50,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा या गोलंदाजाने मिळवला होता. परंतु गोव्याचे खेळाडू देखील काही कमी नाहीयेत. इम्रान मुल्ला, गुरुप्रसाद थोडंसं स्ट्रगल करतायत इम्रान मुल्ला, परंतु खेळावं लागणार आहे. पहिलाच बॉल थोडासा वेगवान पाहायला मिळाला. 38 धावसंख्या. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय यावेळेला, थोडासा जास्त बाहेर आहे. वाईट बॉल घोषित केला जातोय. 39 धावा. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. पहिला डाव आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावात सुद्धा मॅच रंगेल. फिरवलंय बॉलला, फिरवलंय, चांगल्या टप्प्यावरून फिरवलंय. गती कमी केली. सिमेंटची खेळपट्टी जरी असेल तरी देखील या खेळाडूकडे बॉलला टर्न करण्याची जबरदस्त क्षमता आहे. ऑलरेडी थोडंसं बाहेर खेळले होते इम्रान मुल्ला. खेळावं लागेल, कमबॅक करावं लागेल. चांगला बॉल टर्न केलाय करण यांनी. आता थोडासा पुढे केला होता, त्याला ढकललंय कव्हरच्या क्षेत्रात. तिकडे फिल्डर आहेत आणि जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. करणची फिरकी पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये फक्त 2 रन त्यांनी खर्च केले. 40 रन झालेले आहेत.
गोवा टीम सुद्धा एक तगडी टीम घेऊन दाखल झाली आहे. गोवन स्ट्रायकर गोवा, दुसऱ्या बाजूला आपण टीम पाहतोय श्रीराम फाउंडेशन ठाणे. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंचा संच एका बाजूला पाहायला मिळतोय. अनुभवी प्रितेश जोशी यांना आपण पाहतोय. गुरुप्रसाद वेग वाढवायला गेले डावखुऱ्याचा फलंदाजाच्या विरुद्ध काहीतरी वेगळं करायला गेले. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल आणि यष्टीरक्षक प्रीतेशचं कौतुक करावं लागेल, कारण लेग स्टंपच्या बऱ्याचसा बाहेरून त्यांनी चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा करण. यावेळेला थोडासा पुढे ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचलाय बॉल. तिकडे फिल्डर येत आहेत. एक रन घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय, फेकी केली आहे. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर बॅटर अडचणीत येऊ शकले असते. तसं नाही झालं. 2 रन आलेले आहेत. पहिल्या 4 बॉलवर 5 रन खर्च केलेले आहेत. मागील षटक देखील आदिनाथ मडकेचं 8 धावांचं आलं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या रन आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा थोडंसं कंट्रोल केलंय, कारण 30 रन झाले होते पहिल्या 2 ओव्हरमध्ये. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, करणची फिरकी, गरगर वळणारे चेंडू आणि ते घेत आहेत विकेट. धक्का बसलाय. आणखीन एक. इस महाखेल में मैदानाच्या दिशेने दाखल होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपरस्टार. होम ग्राउंडवरच म्हणावं लागेल, कारण सिंधुदुर्गामध्ये स्पर्धा आहे. ISPL यावर्षी गाजवली होती. दर्शन मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे विकेट आली होती तिकडे दाखवलं जात आहे. ऑप्टमच्या बाहेरून बॉलला टर्न देखील केलं गेलं. दर्शन 43 धावांवर 3 विकेट माघारी परतलेले आहेत. दर्शन बांदेकर इन ऍक्शन मध्ये आले. 13 बॉल अजूनही बाकी आहे. हो हो हो, चांगला बॉल फिरवलाय करण पाटील. गर 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 वळवणारे बॉल पाहायला मिळाले आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 43. फक्त 5 धावा दिल्या म्हणजे मागील 2 ओव्हरमध्ये धावसंख्येला कंट्रोल केल्या गेल्यात. फक्त 13 रन आलेत मागील 2 ओव्हरमध्ये. पहिल्या 2 ओव्हरला 30 होत्या. इम्रान मुल्ला 8 बॉलमध्ये 4 वर. दर्शन बांदेकर नुकतेच दाखल झालेत आणि 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. त्रेचाळीस धावा धाव फलकावर आहेत. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. करण पाटील या अगोदरचं षटक अप्रतिम टाकलं. वेदांत यांना पुन्हा बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. इम्रान मुल्ला आणि दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गोवन स्ट्रायकर गोवा, दुसऱ्या बाजूला श्रीराम फाउंडेशन ठाणे. ओ हो, हाई बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. डॉट बॉल याही षटकाची सुरुवातीला पाहायला मिळतोय. थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत इम्रान. त्यांना कमबॅक करावं लागणार आहे, कारण अजूनही 11 बॉल बाकी आहेत. 43 वर धावसंख्या थांबली आहे. दर्शन बांदेकर आणि इम्रान मुल्ला. वेदांत बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. बिग हिट. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, एकच मारलाय, कडाक मारलाय, सिक्सर.
प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. चांगला स्ट्रोक मारलाय. पहिला बॉल डॉट आला. षटकार खेळला. 49 धावा धाव फलकावर. 10 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि गोवा टीम म्हणत असेल या 10 मध्ये 20 तरी आल्या पाहिजेत एक चांगली मॅच होण्यासाठी. ठाणे विरुद्ध गोवा अशी लढत आहे सध्या. ओहो हो, हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय आणि विकेट आलेली आहे. इम्रान मुल्ला माघारी परततील. विकेट नंबर 4. यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग. बॅटिंगसाठी येत आहेत समर्थ गावस. गोवा पोलीसचा एक जबरदस्त खेळाडू दर्शन बांदेकर मैदानात आहेत. 9 बॉल अजूनही बाकी आहेत. 49 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्या बरोबर जुडलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. यस, 3000 प्रेक्षक आताही आमच्या बरोबर जुडले गेलेले आहेत आणि आजच्या दिवसातील 50,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा. आजच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर दर्जेदार खेळाडू पाहायला मिळणार आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं नदीम धानोरी, त्याचबरोबरीने विशाल यादव असतील, हर्ष यादव असतील, आशिक अली असतील, थॉमस डायस असतील, असे दर्जेदार खेळाडू वलयांकित नावं प्रथमेश पवार नानाच्या नेतृत्वाखाली टीम देखील पाहायला मिळते. इजाज मंडरेला देखील पाहायला मिळालं. संजय पाकडे यांची टीम देखील पाहायला मिळते. 49 धावा धाव फलकावर आहे. समर्थ गावस. पहिला बॉल अखूट टप्प्याचा, त्याच्यावर प्रहार केलाय आणि आल्या आल्या आपला पोलिसी खाक्या दाखवलाय समर्थ यांनी. सिक्सर. आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. आणि समर्थ यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. 55 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिट समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर आपण पाहतोय 5 मार्गस्थ आहे. धावसंख्या 56 झालेली आहे. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पंचांचा इशारा येतोय 9 बॉलचा. यस, यानंतर आहे फ्री हिट आणि फ्री हिट करण्यासाठी दर्शन बांदेकर आहेत. टेनिस क्रिकेटमधील सर्वात उंच पुरी आणि धिप्पाड देहयष्टीच्या खेळाडूंपैकी एक हे नाव. आणि ऍक्शन रिप्लेमध्ये देखील 70 स्पोर्ट्सची टीम दाखवते. हा कानाव बॉल आहे. ओहो, समोर गोलंदाजाच्या दिशेने आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो आहे. 57 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 5 मार्गस्थ आहे. 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. दर्शन बांदेकर. नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. या चुका होत आहेत तिकडे वेदांत यांच्याकडून आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी असणार आहे. नो बॉल. दर्शनसाठी हा चेंडू करण्याचा प्रयत्न होता. थोडासा वेग वाढवला आणि ते करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा आता तर खूप पुढे गेलेत. अठ्ठावन्न धावा धाव फलकावर. दर्शन बांदेकर स्ट्राईकवर. लांब लचक फटके मारण्यासाठी प्रसिद्ध. काही मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येतील का ते इकडे पाहावं लागेल. ओव्हर नंबर 5 दर्शन बांदेकर. वेदांत. ओ हो हो, इकडे बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय. 1 रन तिकडे घेतली जाईल.
चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय. काही नो बॉल आले खरे. धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 59. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. गोवा टीम पाहूया किती रन बनवेल इकडनं. अजूनही दर्शन मैदानात दाखल झालेत आणि जोडीला जर पाहिलं तर समर्थ गावसा आहेत. देवगड नगरपंचायतीचे सभापती आणि या स्पर्धेचे आयोजक बुवातारी यांचं देखील इकडे आगमन होत आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वा, काय फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे. अनिकेत होते सोनारपाड्याच्या तिकडे. त्यांच्याकडून मात्र एका हाताने अशा प्रकारचा चेंडू उचलणं सोपी गोष्ट नाहीये. रनिंग मध्ये उचललाय आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. यस समर्थ. ओहो, हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय आणि चौकारही येताना पाहायला मिळेल. बाईच्या स्वरूपातील या 4 रन. चौकार रन महत्वाचे आहे तिकडे. गोवा टीमला रन आल्यात. स्थितीमध्ये देखील गोवा टीम दिसते. 64 धावा धाव फलकावर आहे. शेवटची ओव्हर मार्गस्थ आहे. ऑप्टमच्या बाहेरून उचललाय बॉल. थोडासा पुढे होता आणि त्याला पाठवलाय गोव्याच्या दिशेने. गोव्याच्या टीमने सिक्सर. चुकीला माफी नाहीये. हा बॉल करणने थोडासा पुढे केला होता. ऑप्टमच्या वाईड लाईनवर करण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडनं खेचला सीमारेषा पलीकडे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 70 धावा. फाईट होण्या इथपर्यंत मात्र गोवा टीम पोहोचलेली आहे. पहिल्या 2 ओव्हरला रन आल्या, त्यानंतरच्या काही ओव्हरमध्ये कंट्रोल झाल्या आणि आता पुन्हा एकदा धावसंख्या बनू लागलेली आहे. बॅकफुटला जात खेळायचं होतं मात्र पॉइंटला नाही शक्य झालंय. थोडासा लांबून फिरवलंय यावेळेला करण यांनी हा बॉल. वा 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 वा, चांगल्या टप्प्यावरून फिरवलाय आणि त्याच्यामुळे डॉट बॉल येतो आहे. समर्थ गावस विरुद्ध जर पाहिलं तर समोर करण पाटील. वेगात टाकलाय बॉल. हाही पाठीमागे जाईल. या रन वाचणं गरजेचं आहे. गोलंदाज जे कमावतोय पाठीमागे मात्र ते गमावलं जात आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा 4 रन. तो हो जाइए तैयार. हम स्ट्रायकर टीम सध्या चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आली आहे. क्रिकेटचा खेळ आहे, इकडे काही होऊ शकतं. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. यंगस्टर प्रीमियर लीग यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका आलाय खरा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत, फेकी करतायत. फेकी चांगली आहे आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपात दर्शन बाद होतील आणि समर्थ गावसने केलेली अप्रतिम कामगिरी अंतिम टप्प्यामधील एक फाईट करण्यापर्यंत घेऊन गेलेली आहे. 75 रन पहिल्या डावामध्ये झालेले आहेत. दुसऱ्या डावामध्ये 76चा पाठलाग करावा लागणार आहे आणि या 76चा पाठलाग कशा प्रकारे होतोय ते आपल्याला पाहायचंय. गोवन स्ट्रायकर गोवा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रीराम फाउंडेशन ठाणे विरुद्ध गोवा अशी महत्वाची मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पहिल्या डावात 75 रन केलेले आहेत गोवा टीमने आणि ठाणे टीम समोर आव्हान दिले ते 76 धावांचं. मजा येणाऱ्या दुसऱ्या डावात सुद्धा आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आहे. यानंतर विनरची मॅच होईल. रिक्वायर रन रेट 12.67च्या या सरासरीने करावे लागतील. गोवन स्ट्रायकर गोवा पहिल्या डावाच्या हायलाइट्स आपण पाहूयात. डावाची सुरुवात झाली होती ऑप्टमच्या बाहेरच्या या पॉइंटच्या चौकाराने. रजत
यांनी केली होती. चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर जर पाहिलं तर या आखूड टप्प्याच्या बॉलवर फसले गेले होते रजत कुडाळकर. धक्का दिला होता सुरुवातीलाच वेदांत यांनी. परंतु त्यानंतर काही चांगले फटके श्रेयस जोरे यांनी आपल्या टीमसाठी खेळले आणि पुन्हा पॉवर प्लेला चांगला स्टार्ट करून दिला होता. हा पुढचा बॉल समोरच्या दिशेने लांब लचक मोठ्या फटक्यात कन्व्हर्ट देखील करताना पाहायला मिळाले होते. त्यानंतर कमलेश बॉलिंगला आले. त्यांचाही मात्र समाचार इकडे घेतला. हा पहिला बॉल जो आहे तो पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न राहिला. फाईन लेगला खेळला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर समर्थ श्रेयस आणखीन एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यशस्वी सुद्धा झाला. परंतु आदिनाथ मडके हे ज्या वेळेला मात्र आले ना बॉलिंगसाठी त्यांच्या विरुद्ध पहिला बॉल रिव्हर्सचा थोडासा कमी गतीचा ओळखला आणि तिकडे खेळला खरा. परंतु याच आदिनाथ मडकेने एक काम केलं. खूप चांगले श्रेयस जोरे खेळत होते. साई जोरे आणि यांची विकेट घेताना पाहायला मिळाले. बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने गुरुप्रसाद यांनी मारलेला हा चौकार लक्षात राहण्यासारखा होता. एक दर्जेदार स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर ही विकेट आली होती. पॉईंटच्या दिशेने पकडले गेले होते. कमलेश यांनी पकडलेली कॅच आणि इम्रान हे जर पाहिलं तर बराच वेळ स्ट्रगल करत होते. त्याच्यानंतर त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आला खरा. षटकार त्यांच्या बॅटमधून एक आला परंतु त्यानंतर लगेच संधी निर्माण केली आणि विकेट किपरच्या द्वारे प्रितेश यांच्या द्वारे ते पकडले गेले. विकेट आली तिकडे आणि जसे समर्थ आले हवाई हल्ले सुरू केले. आल्या आल्या मात्र त्यांनी नांदी दिली. मी आलोय आणि षटकार मात्र तिकडे खेळला गेला. काही चांगले फिरलेले बॉल देखील पाहायला मिळाले. हा चेंडू जर पाहिलं तर बॅटची कडा घेत पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय आणि ऑप्टमच्या बाहेरून थोडासा पुढे असलेला बॉल त्याच्यावर खेळलेला षटकार. पहिल्या डावाच्या या हायलाइट्स आपण पाहतोय. टेक्निकली सगळ्या बाबी 70-70ची स्पोर्ट्सची टीम आमच्यापर्यंत पोहोचवते. हे पाठीमागचे 2 चौकार अडण्यासारखे होते आणि तिकडे काही रन बनताना पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवर आली 1. 75 झाल्यात. 76 करायच्या आहेत आणि आता दुसऱ्या डावामध्ये काय घडणार हे ऐकण्यासाठी मीरा भाईंदरचा एक दर्जेदार आवाज आपण ऐकूयात. गेल्या काही वर्षात चर्चा आहे महाराष्ट्रभर मनीष पाटील सरांची. साईदच्या 26, रजतच्या 4, इम्रान मुल्ला यांच्या 10, गुरुप्रसाद 6, दर्शन 2 आणि समर्थ गावस 18. पहिल्या डावाचं वैशिष्ट्य होतं बॅटिंगचं. वेदांत पाटील 2 ओव्हर 32 रन 2 विकेट. थोडेसे महागडे राहिले परंतु विकेट घेतल्या. कमलेश पाटील कावा विकेट नाही मिळाली 14 रन खर्च केल्या. आदिनाथ मडके यशस्वी राहिले. 1 विकेट घेतली फक्त 8 रन दिल्या आणि करण पाटील विकेट घेतली 2 ओव्हरला 17. विकेट पहिली 4 वर, दुसरी 34 वर, तिसरी 43 वर. तर 36 बॉलमध्ये करायचे 76. आवाज ऐकूयात मनीषजी पाटील सरांचा. आपण ठेवूया कारण कालच्या दिवसामध्ये 6 पैकी 4 सामने शेवटच्या मोमेंटपर्यंत प्रेक्षकांनी एन्जॉय केले आणि आज सुद्धा त्याच उद्देशानं प्रेक्षक ऑनलाईन आणि ऑफलाईन जुडलेले आहेत आणि हा सामना तसा होईल कारण दोन्ही संघांना तो अनुभव आहे. एका बाजूला गोन स्ट्रायकर्सकडे सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोन स्ट्रायकर्स टीम सातत्यानं खेळते. त्याचमुळे या परिसरात काय हवंय ते बऱ्यापैकी त्यांच्या खेळाडूंना ठाऊक आहे. पण एका बाजूला आपण श्रीराम फाउंडेशन ओवळा ठाणे या संघाचा विचार केला तर त्यांना ग्रामीण क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे. या संघामध्ये शहापूरचे खेळाडू आहेत, या संघामध्ये भिवंडीचे खेळाडू आहेत, या संघामध्ये ठाण्याचे खेळाडू आहेत. त्याचमुळे ठाण्यातील तरुणांना एकत्रित करून हा संघ बांधलेला आहे. पण पहिल्या डावामध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला इतकं मात्र नक्की स्कोर कार्डवर दिसते. समर्थ गवस जे 6व्या क्रमांकावर आले त्यांनी 2 षटकार 1 चौकार खेचत शेवटच्या टप्प्यावर जो छोटासा कॅमिओ दिला त्यामुळे एक चांगली धावसंख्या गोल स्ट्रायकर्स या संघाची स्कोर कार्डवर पाहायला मिळाली. 75चं लक्ष
76 गाठायचे आहेत. दर्शन बांदेकर थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. गुरुप्रसादच्या वतीनं 6 धावा मिळाल्या. इम्रान यांचा देखील स्ट्राईक रेट इतका चांगला नाही राहिला. त्याच्या वतीनं 10 धावा. साई झोरे यांनी सुरुवातच देण्याचा प्रयत्न केला. 6 धावा त्यांच्या वतीनं आणि रजत कुडाळकर हे स्वस्तात परतले 4 धावांवर. तर ओव्हरऑल गोलंदाजांच्या वतीनं काही मिस्टेक झाल्या. म्हणजे पहिलं षटक 16चं वेदांचं, दुसरं षटक 14चं कमलेश पाटीलचं. त्यानंतर तिसरं षटक चांगलं राहिलं 8 धावांचं आधी मडके यांचं. त्यानंतर आले गोलंदाज करण पाटील ज्यांनी 5 धावा खर्च केल्या. म्हणजे तिसरं आणि चौथं षटक वगळलं. पहिल्या, दुसऱ्या आणि 6व्या षटकामध्ये धावा जास्त खर्च झाल्या. पण आता एक चांगली टोटल दोन स्ट्रायकरच्या वतीनं स्कोर कार्डवर पाहायला मिळते. त्यांना डिफेंड करायच्या 76 धावा आणि चेस करायच्या राम फाउंडेशन ठाणे या संघाला 36 चेंडू 76 धावा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गौरेश नागवेकर बॉलिंग ट्रॅकवर आहेत. स्ट्रायकर्स एंडला गणेश डिंगोरे स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर गणेशचा खेळ LBW च्या माध्यमातून संपला. मिळते पहिली विकेट गौरेशच्या. गणेश बॅक टू डग आउट ऑन गोल्डन डॅक. हे यंगस्टर प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी Thank you. केली स्पर्धा. गणेशकडून खूप मोठी अपेक्षा होती. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, इम्पॅक्ट ऑन स्टंप आणि त्याचमुळे पंचांनी त्याच गोष्टीची दखल घेतली. गणेश डिंगोरे ज्यांनी मालिकावीरच्या स्वरूपात 4 व्हीलर कार ऑलरेडी जिंकलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून ती जास्तीची अपेक्षा होती. पण ते शून्यावर बाद होऊन परतले. चांगली सुरुवात गोलंदाज गौरेश नागवेकर यांच्या वतीने संघाला मिळाले. एवा देवगड आपलाच असा त्या सेल्फी पॉइंटच्या समोर ज्यांनी ज्यांनी बाईक्स पार्क केलेल्या आहेत, मी नम्र निवेदन करतोय, आपण येत्या 5 दिवसात तिकडे बाईक पार्क करायची नाही. कारण गॅलरी आहे त्या ठिकाणी बाजूला पार्किंग झोन आहे. फक्त मी नम्र निवेदन करतोय की ज्यांच्या ज्यांच्या बाईक्स मला अजूनही दिसत आहेत, एवा देवगड आपलाच असा या सेल्फी पॉइंटच्या समोर ज्या बाईक्स आहेत, कृपया माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय इतकी शाश्वती आहे, कृपया त्या बाईक्स बाजूला करायच्या आहेत. नवीन फलंदाज पोहोचत आहेत आकाश रिपट. कासा रोडवलीचा हा स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणजे ते एकदा का खेळपट्टीवर चिटकले तर मग त्यांना बाद करणं थोडंसं कठीण होऊन जातं, अशी त्यांची ख्याती आहे. पण गौरेश ज्यांना घुंगरू या नावाने ओळखलं जातं, त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेली आहे. पुढचा बॉल फुल्लेन बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मिडॉनचे बॉलवर पोहोचतील लॉंग ऑन मधून, तोपर्यंत मिळते ती 1 धाव. गुरुप्रसाद तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळते आहे. दर्शन बांदेकर मिड ऑफला होते, ते मागे सरकले बॉल चेस करण्यासाठी. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाची 1 झाले. 76चा पाठला करायचा आहे म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 13 धावा आल्या पाहिजे. त्यातल्या त्यात पहिल्या 2 षटकांवर जर 30 धावांपर्यंत मजल गेली तर तो एक सोपा पाठलाग होऊ शकतो. पण एक अनुभव आहे दोन स्ट्रायकरच्या गोलंदाजांकडे. फलंदाजांनी आपलं काम केलंय, गोलंदाजांना आता त्यांचं काम करायचंय. पण समोर आहे फलंदाज अनिकेत पाटील फ्रॉम सोनारपाडा. हलकस बदलालित्य खेळायचं होतं मिडॉनला क्रॉस करून लॉंग ऑनला, पण नाही कनेक्ट करू शकले. गौरेशकडे तो टर्न आहे, गौरेशकडे ती शिस्त आहे, गौरेशकडे ती रिदम आहे. बॉल आतल्या दिशेने वळालाय. शार्प इन कटर गोलंदाज गौरेशच्या वतीनं हाताळला गेलेला आहे आणि तो इन कटर कळलाच नाही फलंदाज अनिकेत पाटीलला. ग्रामीण क्रिकेट खूप चांगलं खेळतात कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अनिकेत पाटील जे स्ट्रायकर सेंडला आहेत. बॉल लेग स्टंप सोडून जातोय. एक्स्ट्रा रन मिळते, 1 धाव वाढते. श्रीराम फाउंडेशन ठाणे संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा. खूप जास्त वेगानं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गौरेश यांचा राहिला होता, पण वेगानं हाताळताना ती रिदम तुमची भरकटते आणि तीच रिदम भरकटलेली पाहायला मिळाली. सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, ऑन साईडला स्क्वेअर लेग, फाईन लेग. फुल्लेन बॉल होता. बॅट अँड पॅड मधला हलक्याने बॉलला ढकललं क्षेत्ररक्षक काउकोनाला पोहोचेल. सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जात नाहीये. पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवर जेव्हा विकेट जातोय अशा वेळेला त्याच दुःखातून अजूनही सावरलेला नाहीये श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघ. त्याचमुळे स्कोर कार्डवर धावा आहेत 3. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 4. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 3. चांगलीच गोलंदाजी गौरेश यांच्या वतीने पाहायला मिळते, म्हणजेच पहिल्या षटकासाठी ते उत्तम पर्याय आहेत.
त्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे. फुल लेंथ बॉल होता, बॅटस्विंग चांगली आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, पण पुन्हा एकदा बॉल आत वळालाय. हा त्यांचा स्टॉक बॉल आहे, जे ते योग्य त्या पद्धतीने हाताळतात. बॉलला पुढे ठेवून आतल्या दिशेने टर्न देत आहेत आणि तोच टर्नचा अंदाज फलंदाजांना घेता येत नाहीये. 5 चेंडूचा खेळ संपला या षटकातला. धावसंख्या आहे 3. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आणि आता पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर केलाय आकाश रिपटने पलटवार. बॉल वाईड ऑफ मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार साधावा. म्हणूनच पहिल्याच षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलेला आहे. धावसंख्या पोहोचते 9 वर जिंकण्यासाठी 67 आणि 30 बॉल्स, 30 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. बघा पुन्हा एकदा निवेदन करतो, प्रेक्षकांनी थांबू नका, कारण ऑनस्क्रीन बॅटरच्या मागे तेच दिसतंय. आपण उभे आहात ना, ते दिसतंय. तर कृपया एवा देवगड आपला जसा या सेल्फी पॉइंट पासून जर तुम्हाला सेल्फी काढायची आहे, तुम्ही सेल्फी काढू शकता, पण तिकडे थांबू नका. असं नम्र निवेदन मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना करतोय. पहिलं षटक गौरीचं 9 धावांचं राहिलं. त्यांनी पहिल्याच बॉलवर महत्त्वाचा फलंदाज बाद केला, पण त्यानंतर थोडा स्ट्रगल श्रीराम फाउंडेशनच्या फलंदाजांचा. पण शेवटच्या बॉलवर षटकार खेचत आकाशने ती बरोबरी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया आता गोलंदाज कोणता निवडला जाईल, कारण स्ट्रेंथ तर भन्नाट आहे गोल स्ट्रायकर्सकडे. आता अमीर गडेकर यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. गोलंदाज कोणता निवडायचा हा संभ्रम कॅप्टनच्या मनामध्ये असतो, कारण प्रत्येकाकडे टॅलेंट आहे, पण तो टॅलेंट त्या षटकावर फिट झाला पाहिजे. आणि म्हणूनच थोडासा वेळ घेतला गोलंदाजाची निवड करण्यासाठी आणि अमीर गडेकर यांना आता गोलंदाजी करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. पहिलं षटक जवळपास गोल स्ट्रायकरच्या बाजूने गेलं, म्हणजे जी अपेक्षा पॉवर प्लेच्या षटकामध्ये होती ती अपेक्षा तर फलंदाजांच्या वतीने पूर्ण नाही झाली. पण अनिकेत पाटील थोडे थांबलेत, आढावा घेत आहेत. सर्वात जास्त बिझी क्रिकेट कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये खेळलं जातं, त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटपासून ती सवड या खेळाडूंना मिळतच नाही. पण आता कुठेतरी या आठवड्यामध्ये तितक्या ग्रामीणच्या स्पर्धा नसल्यामुळे हा संघ बांधणी केलेली आहे, ती म्हणजेच रोशन ठाकूर यांनी. तसेच महेश उनाडकर गोवन स्ट्रायकरच्या मागे पूर्ण वर्षभर पूर्ण संघ घेऊनच सर्व अग्रमानांकित स्पर्धेत ते खेळतात. पहिल्या षटकाची जशी झाली होती सुरुवात, तशी सुरुवात दुसऱ्या षटकाची. अमीरच्या खात्यात विकेट आणि खेळ संपतोय अनिकेत पाटीलचा. दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार झालेली आहे. मैदानाच्या ते दाखल होतात नवीन फलंदाज वाघबळीचा वाघ, म्हणजेच भाया पाटील. खरं तर ते स्ट्रायकर बॅटर म्हणून ओळखले जातात, पण आता जेव्हा आपण व्यावसायिक प्रकारामध्ये मोडतो अशा वेळेला कधी कधी क्रमबदल होतो. पण दुसऱ्या षटकातच भाया पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये जाता येते. भायाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग आहे, त्यांचा जो खेळ आहे तो आक्रमकतेचा आहे. लॉंग रेंज 6 खेळण्यासाठी भाया पाटील यांना ओळखलं जातं आणि म्हणूनच वाघबीळ या ग्रामीण संघातून ते नेहमीच खेळतात. भव्या 11 वाघबीळ या ग्रामीण संघातून त्यांचा खेळ आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. एका बाजूला प्रिन्स 11 कासरवाडी या संघाकडून आकाश रिपट हे ग्रामीण क्रिकेट खेळतात. अमीर गडेकर जर यांचा उच्चार केला, गोव्यातून विविध स्पर्धांमध्ये अमीर गडेकर खेळताना पाहायला मिळालेले आहेत. तर प्रत्येकाने आपल्या परिसराचं नाव आपल्या प्रतिभेनं जगासमोर आणण्याचं काम केलेलं आहे. मग ती गोलंदाजी असेल, ती फलंदाजी असेल, ती कॅप्टन्सी असेल, त्या सर्व गोष्टींना ॲडजस्ट करत असताना आपल्या गावाचं नाव भारतात कसं जाईल त्यासाठी प्रत्येक जण ते काम करताना पाहायला मिळालेलं आहे. आणि आमिरचं अचूक काम पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालेलं आहे. भाया पाटील स्ट्राईक असेंडला, लेफ्ट हँडेड बॅटर, 9 धावा, 2 फलंदाज बाद. श्रीराम फाउंडेशन ठाणे. सुरुवात थोडीशी गडबडली, पण पाहूया या सुरुवातीनंतर तो खेळ
ज्यासाठी सर्वजण देवगडच्या या हायस्कूल ग्राउंडवर दाखल झालेत. तो पाहायला मिळेल का? कोण आला रे कोण आला? वाघबिळचा वाघ आला. भाया पाटीलच्या बॅट मधून डीप मिड विकेट क्लिअर करणारा षटकार. जोरदार टाळ्या. त्यांना स्टारलाइट सिनेमाच्या वतीनं मिळेल धुरंधर चित्रपटाचं तिकीट. प्रत्येक प्रेक्षकाला मिळेल जो षटकाराला जेलमध्ये परावर्तित करतोय. स्टारलाइट सिनेमाच्या वतीनं धुरंधर चित्रपटाचं फ्री तिकीट. धावसंख्या साने पुढे सरकते. पुढचा बॉल ऑन द राईस खेळलेत. स्टेप आउट झाले. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. त्याचा चेस इन कम्प्लीट. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पार. सीझनला खेळायचंय तर या स्पर्धेत तुम्हाला चांगला खेळ खेळता आला तर त्याचे अपडेशन आम्ही करणार आहोत. ज्येष्ठ समालोचक तरडे गावचे माळवदे साहेब यांचं इथे आगमन झालंय. मी उदय रुमडे यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं. भाया पाटील स्ट्रायकर साईडला 2 तगडे स्ट्रोक या षटकात पाहायला मिळाले. धावसंख्या 19 झालेली आहे. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. जितकी ताकद आहे तितकी ताकद लावणार. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सिक्सर. माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. पहिलं षटक हे गौरेशच्या बाजूनं 100% गेलं. त्यांनी पहिल्याच बॉलवर महत्वाचा फलंदाज गणेश डिंगोरेला बाद केलं. पण त्यानंतर दुसरं षटक सुरू झालं आमिर गाडेकरचं. ते सुद्धा विकेटलेस झालं. पण त्या पुढच्या 3 बॉलवर 16 धावा गोळा केल्यात भाया पाटील यांनी आणि धावसंख्या पोहोचते आता 25 वर. 25 रन्स ऑन बोर्ड. तसा मी उल्लेख केला होता की 13च्या रन रेटनं खेळायचं आहे. आता त्यापेक्षा पुढे जातोय की काय असंच वाटतोय. श्रीराम फाउंडेशन चांगला बॉल. हेच तर करायचंय. परिवर्तन जमलं पाहिजे. जे परिवर्तन आमिरने आता वापरलं. पहिले 3 मोठे स्ट्रोक आणि त्याचं टेन्शन न घेता त्यांनी त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स घेण्यासाठी ते पाऊल टाकलं योग्य त्या पायरीवर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि स्टिअर करण्याचा प्रयत्न भाया पाटील यांचा पण कनेक्शन यावेळी झाला आणि जो मच निडेड डॉट बॉल खरं तर आमिरसाठी होता. लास्ट बॉल आहे या दुसऱ्या षटकातला. स्कोर 25 झाला. 26 चेंडू 51 धावांची गरज. समीकरण दोन्ही संघांसाठी चांगलं सेट झालंय. फुल टॉस मिस करतोय. म्हणजेच जे चेंडू खेळण्यायोग्य नव्हते ते त्याने ऍडजस्ट केले आणि फुल टॉसवर बघा ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता आणि तो त्यांना नाही अटेम्प्ट करता आला. येते हा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 25 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही आता 51 धावांची. बॉल शिल्लक आहेत 24 चेंडू 51 धावा. श्रीराम फाउंडेशन ठाणे. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचं एकमेव साधन म्हणजे मैदान आणि ह्या सर्व लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवलं जात आहे. पालक सुद्धा हे जाणतायत की क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ही सर्व मुलं मोबाईल पासून दूर राहणार आहेत. बघा ती मोबाईल मागतच नाहीये. तिला क्रिकेट पाहायचंय. नाहीतर मग किती मुलं हट्ट करतात मला मोबाईल पाहिजे. पण तो हट्ट कधी घरी असल्यावर. घराच्या बाहेर निघाल्यावर कोणताच मुलगा मोबाईलसाठी हट्ट करत नाही. त्याचं प्रमाण तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळालं 70-70 स्पोर्ट्सवर. तर दर्शन बांदेकर देवबागचा हा धुरंधर माझी मुंबई या संघातून तो याच पर्वामध्ये खेळला. फलंदाजी करताना तितका नाही चमकला. पण पाहूया आता गोलंदाजी करताना दर्शन बांदेकर.
समोर आहे आकाश रिपट. आणि या षटकाची सुरुवात झालेली आहे डॉट बॉलने. मागच्या 3 बॉलवर काहीच मिळालं नाही श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाला. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल हलकासा शफल झाला होता. आकाश रिपट. सुरुवात डॉटने झालेली आहे. ऑन साइड पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. डीप विकेटच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत जजमेंट थोडस चुकलं होतं पण वेल मॅनेज कॅच बाय गौरेश नागवेकर. आकाचा खेळ संपला. विकेट डाऊन. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार. सारे मैदान गाजवणार. प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे शेवटच्या दिवशी. मोटरसायकल जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ आहे, त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी लकी ड्रॉचं कुपन काढा. तिथे आपलं संपर्क कार्यालय आहे. शिवाय आपले यंगस्टारचे सर्व सदस्य संपूर्ण मैदानामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. त्यामुळे नक्की लकी ड्रॉ खरेदी करा. आपलं नशीब आजमावा आणि शेवटच्या दिवशी पाहूया कोणाला मिळते मोटरसायकल बाईक. नवीन फलंदाज प्रितेश जोशी. गावोदी स्पोर्ट्स बाळकुम या संघाकडून ग्रामीण क्रिकेट. विक्रोलियन्स मुंबई संघाकडून व्यावसायिक क्रिकेट. आणि आता पाहूया आपल्या संघाची साथ देण्यासाठी 5व्या क्रमांकावरती दाखल झाले स्ट्रायकर साईडला. दर्शनच्या या षटकाची सुरुवात झाली डॉटने. पुढच्या बॉलवर आकाश रिपटचा विकेट त्यांनी मिळवला. फलंदाजी करताना जे कमवलं नव्हतं दर्शनने गोलंदाजी करताना ते कमवलेलं आहे. पहिले 2 बॉल दर्शनच्या बाजूने गेलेत. अजूनही 51 धावांची गरज आहे. पण आता बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू. 51 धावांची गरज. शतक सुद्धा आहे प्रितेश जोशीच्या नावावर. पण पाहूया आता या महत्वाच्या सामन्यामधून प्रितेशला नेमका काय अनुभव मिळतोय. खूप जास्त उंचीने म्हणजे दर्शनची उंची जवळपास 6 फूट 3 इंच असावी. आणि त्यांच्या त्या शोल्डरचा त्यांच्या त्या मजबूत बांध्याचा वापर करत असताना त्यांनी तो बाउन्सर हाताळला जो नियंत्रणामध्ये नव्हता. व्हाईट बॉलचा इशारा मिळाला. 1 रन वाढते. धावसंख्या पोहोचते आता 26 धावा. पायांची स्ट्राईड मोठी केली आणि या बॉलला खेळायचं होतं. थर्ड मॅनला अप्पर कट करताना पुन्हा एकदा नियंत्रणाचा बाउन्सर गोलंदाज दर्शन बांदेकर यांच्या वतीने हाताळला गेलेला आहे विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट. अजूनपर्यंत एकही धाव पाहायला मिळत नाहीये. येतो हा डॉट बॉल. या षटकातला 3रा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ या षटकाला संपलेला आहे. पहिल्या 2 षटकांवर पकड मजबूत होती जोपर्यंत भाया पाटील स्ट्रायकर सेंडला होते. भाया पाटील यांची स्ट्राईक सुटली. त्यानंतर खेळ थोडासा फसलेला आहे. पण आता प्रितेश जोशी जो देतोय आपल्या संघाला खुशी. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील 10 कडक बेधडक षटकार. यंगस्टर त्यांनी क्रीडा मंचावर यावं. दुसऱ्यांच्या कृतीने तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तुमची कृती महत्वाची आहे. आणि ती कृती आता प्रितेश जोशी यांच्या वतीने पाहायला मिळते. त्यांच्या पुढे ठेवला होता बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग. ड्रायव्हिंग लेंथवर होता. एलिव्हेशन मिळालं. अंतर गाठलं. मैदान तितकं मोठं नाहीये ते ओळखलं प्रितेश जोशीने आणि षटकार खेचलेला आहे. आणि मागच्या 2 डॉट बॉलचं प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे. 6 मिळत आहेत. 6 धावा वाढत आहेत. धावसंख्या पोहोचते 32 वर. सामना दोन्ही संघांच्या बाजूने चाललाय. काही डॉट बॉल्स येत आहेत पण त्या डॉट बॉलची भरपाई करणारे स्ट्रोक सुद्धा फलंदाजांच्या वतीने खेचले जात आहेत. भाया पाटील यांनी आतापर्यंत 16 धावा बनवल्या आहेत आणि त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास 300चा राहिलेला आहे. प्रितेश यांनी 2 चेंडू फेस केलेत. 6 धावा त्यांच्या वतीने संघाला मिळाल्यात. धावसंख्या 32 झाल्या. 32. 76 धावांचं लक्ष. अजूनही 44 धावांची गरज आहे. आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर्ड केलेत गोलंदाज दर्शनने. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर साईडला प्रितेश. या फलंदाजाचा आहे असाच थाट. चेंडूला पाठवलाय ढगात. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार.
आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपला. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 38. 18 चेंडू 38 धावा. दर्शनचं हे मागचं षटक 13 धावांचं राहिलंय. त्यांना 1 विकेट मिळालाय. दोन्ही संघ धडपड करतायत धावा बनवण्यासाठी, धावा रोखण्यासाठी. एकाला धावा बनवायच्या आहेत, एकाला धावा रोखायच्या आहेत. पण पाहूया धावा बनतायत की धावा रोखल्या जात आहेत. तीन षटकं संपले. धावसंख्या 38 झाले. 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. दोन्ही जिंकण्यासाठी 38 बनवायचे आहेत. म्हणजे जितक्या धावा तुम्ही 3 षटकांमध्ये बनवलेल्या आहेत, तितक्या धावा तुम्हाला 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजेच बॅलन्स आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाने सुद्धा राखलेला आहे. आणि म्हणूनच ज्यांनी पहिल्या षटकात यशस्वी सुरुवात दिली होती गोवन स्ट्रायकर्स गोवाला, तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो, ज्यांचं क्षेत्ररक्षण देखील वरच्या दर्जाचं याच डबामध्ये पाहायला मिळालं. गौरेश नागवेकर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. पहिलं षटक गौरेशचं 9 धावांचं होतं आणि त्यांना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाला होता. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, दूर आहेत डीप बॅकवर्ड पॉईंटला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. प्रितेशचा धाव घेण्यासाठी नकार. एकच मिळेल, एकदा वडेल. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 39 व साईज झोरे तुम्हाला पाहायला मिळाला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना. प्रत्येकाची कामगिरी महत्वाची आहे. क्रिकेटचा खेळ एकट्याने जिंकता येत नाही. त्यासाठी प्रत्येकाचं योग्य ते योगदान संघाला मिळालं पाहिजे. जी भूमिका तुम्हाला दिलेली आहे ती भूमिका तुम्हाला पार पाडावी लागते. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत गोवन स्ट्रायकर्स गोवाच्या क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळालंय. स्ट्रायकर साईडला प्रितेश. पुढचा बॉल गौरेश नागवेकर. मजा येईल या षटकामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट. चांगला बॉल. फुल लेंथ होता. अपील झाली आणि अपील स्वीकारली गेलेली आहे. प्रितेश जोशी महत्वपूर्ण फलंदाज श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाचा होतोय बाद. विकेट डाऊन. कोण ठरणार खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या प्रितेश देवगडात परतीचा प्रवास करतात आणि पाहूया प्रितेशच्या जागेवर नवीन फलंदाज नेमका कोण येतोय. बॅटिंग साईड तर खूप मोठी आहे आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये हिटमॅन ऑफ भरोडी या नावाने ज्यांना ओळखलं जातं भिवंडीतले, ते षटकार खेचणारे फलंदाज म्हणून गणले जातात. तेच अजय पाटील मैदानात दाखल होत आहेत. आवश्यकता अशाच फलंदाजाची आहे या धावांचा पाठलाग करण्यासाठी. पण गौरेश नागवेकर यांचा जो अप्रोच आहे तो नेहमीच संघासाठी इकॉनॉमिकल राहण्याचा, संघासाठी विकेट टेकर राहण्याचा राहिलेला आहे. म्हणूनच त्यांचा पर्याय राखून ठेवला होता. त्यांना स्पेल कंटिन्यू करू दिलं नाही. दर्शन बांदेकरला आणलं. दर्शन बांदेकर ते षटक जवळपास 13 धावांचं होतं पण विकेट त्यांना सुद्धा मिळाला. आणि चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये येत असताना पहिल्या बॉलवर सिंगल आणि पुढच्या बॉलवर विकेट गौरेशच्या खात्यात जाते. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत आता श्रीराम फाउंडेशन ठाणे संघाच्या फलंदाजांना घ्यायची आहे. तर गोलंदाजांचं काम आतापर्यंत योग्य राहिलेलं आहे आणि त्यांना क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ त्यासमोर आतापर्यंत थोडीशी वरचढ भूमिका गोवन स्ट्रायकर्स गोवा या संघाची या सामन्यामध्ये राहिलेली आहे. अजय पाटीलसाठी गौरीश. फुल लेन बॉल. बॉल मागे शॉर्टस्टॉपला अडवण्याचा प्रयत्न. बॉल गॅदर करताना कलेक्ट करताना थोडं स्ट्रगल क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. लेग बायची एकदा मिळेल. अमीर गडेकर ते तुम्हाला फाईन लेगला पाहायला मिळत आहेत. पोझिशन त्यांची योग्य होती. शॉर्टस्टॉपपर्यंत पोहोचून त्यांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. बॉल कलेक्ट करताना थोडीशी चूक झाली आणि त्या संधीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकर साईडला भाया पाटील पोहोचतायत. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 40 धावा. जिंकण्यासाठी अजून 36ची गरज आहे. या षटकावर आता कंट्रोल गौरेश नागवेकर यांचा. 15 चेंडू आणि 36ची गरज आहे. इक्वेशन दोन्ही संघांच्या लक्षात आहे. इक्वेशन दोन्ही कॅप्टनच्या लक्षात आहे. हे इक्वेशन नेमकं कोणत्या कॅप्टनच्या वतीनं सुटलं जाईल. लेट्स सी. फुल लेन बॉल. विकेट किपरने प्रयत्न खरंच चांगले केले होते. रजत कुडाळकर फलंदाजी करताना रजत तितका नाही चांगला खेळला पण प्रत्येकाला संधी मिळते स्वतःला सिद्ध करण्याची आणि रजतने काय झेप घेतली डावीकडे
आणि आपल्या आवाक्यात तो बॉल नव्हता, पण त्यांच्या शरीराच्या संपर्काने बॉलचा वेग कमी झाला आणि म्हणूनच फक्त एकच धाव मिळते. जोपर्यंत भाया पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत, खेळपट्टीवर आहेत, तोपर्यंत या सामन्याला जिंकण्याचं स्वप्न नक्कीच पाहू शकतोय श्रीराम फाउंडेशनचा एकूण एक सदस्य. पण पाहूया गोलंदाजी करताना आतापर्यंत गौरेश नागवेकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. स्ट्रायक असेंडला अजय पाटील, पुढचा बॉल. क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न, संपर्क पुन्हा एकदा बनवू शकले नाही. बॉल धीम्या गतीने पोहोचतोय स्क्वेअर लेगला, मिळते फक्त एकच धाव जी पुन्हा एकदा असेल लेग बायची. कनेक्शन नाही बनवलं जात आणि म्हणूनच जास्तीचं योगदान आवश्यक असताना तितकं योगदान देण्यासाठी समर्थता फलंदाजांच्या वतीनं दाखवली जात नाहीये, कारण गोलंदाजाचा खेळ कौतुकास्पद राहिलेला आहे. पण या षटकातले अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू 34ची गरज. या षटकामध्ये फक्त 4च धावा मिळालेल्या आहेत. श्रीराम फाउंडेशन ओळा ठाणे या संघाला धावसंख्येला रोखलेलं आहे गोलंदाज गौरेशने. फुल लेन बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, पिचिंग योग्य आहे आणि त्यांचा अप्रोच सुद्धा योग्य राहिलेला आहे. मागचं षटक गौरेशचं फक्त 4 धावांचा राहिलेला आहे. महत्वाचा इम्पॅक्ट त्यांनी या सामन्यावर टाकलेला आहे, पण सामना अजून संपला नाहीये. सामना शेवटच्या 12 बॉलवर 12 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज श्रीराम फाउंडेशन ठाणे. 12 चेंडू 34 धावा. आपण रेडी राहायचं. टॉससाठी 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. सामना महत्वाच्या वेळावर बघा. मॅनहॅटन हे कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळतंय आणि कंपॅरिझनमध्ये हेच दिसतंय की 2 षटकांसाठी श्रीराम फाउंडेशन हा वरचढ ठरला होता, पण मागच्या पहिल्या 4 षटकांमध्ये जवळपास चांगला स्कोर बनवला गेला होता गोवन स्ट्रायकर्सच्या वतीनं आणि म्हणूनच थोडीशी वरचढ भूमिका तर त्यांचीच राहिलेली आहे आणि सातत्यानं विकेटचा शोध घेतला जातोय. ज्यांच्यावर फलंदाजीचा भरोसा होता ते फलंदाज तितकं योगदान न देता परतले आणि हा वॉर्म तुम्हाला पाहायला मिळतोय. कम्पॅरेटिव्हली दोन्ही संघ एकाच पोझिशनला होते. श्रीराम फाउंडेशन थोडासा कमी आहे बघा, जास्त नाहीये. एकाच धावेचा फरक आहे. 42 वर होते 4 षटकानंतर श्रीराम फाउंडेशन आणि 43 वर होते गोवन स्ट्रायकर्स गोवा. जास्त फरक नाहीये. पुढचा बॉल दर्शन बांदेकर, बॅटची एज, बॉल पॉइंटला, क्षेत्ररक्षक चुकले. आमिर गडेकर चुकला. अजय पाटीलला मिळालेल्या संधीचा फायदा उचलता येईल का पाहूया. जबरदस्त काम भूपेश कराळे यांचं 77 स्पोर्ट्सच्या वतीनं पाहायला मिळते. प्रेक्षक जाणकार आहेत आणि प्रेक्षकांना अशाच गोष्टी स्क्रीनवर पाहायच्या असतात आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रक्षेपण 77 स्पोर्ट्सच्या वतीनं आपण यंगस्टार प्रीमियर लीग अर्थात आमदार चषकाचा अनुभवतोय. चांगलाच प्रयत्न होता, पण प्रयत्न यशस्वी होणं गरजेचं होतं. प्रयत्न केलेत पण त्यांना ते यश नाही मिळालं. 11 चेंडू 33ची गरज. महत्वाचं काय, स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आता भाया पाटील आलेला आहे. दर्शन बांदेकर वर्सेस भाया पाटील. वाघबीडचा वाघ स्ट्रायक असेंडला. सुरुवात त्यांनी दमदार केली होती त्यांच्या डावाची. दर्शन बांदेकरचा पुढचा बॉल. फुल लेन बॉल होता. अक्षरशः जखडून ठेवलं. वॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं. बचावात्मक पवित्रा फलंदाज भाया पाटीलचा, तो काहीच करू शकला नाहीये. मग इथे फक्त एक धाव. बॉल शिल्लक आहे 10. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. समीकरण आता अवघड होत चाललेलं आहे श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघासाठी. काय पिचिंग होती. अक्षरशः पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू दर्शन बांदेकर यांनी हाताळला होता आणि त्यामध्ये जास्त काही रिस्क न घेता फक्त वेळ काढून घेतली भायाने. पुढचा बॉल अजय. ग्लान्स केलंय, बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम श्रीराम फाउंडेशन ठाणे. अजयच्या वतीने येतोय चौकार. त्याच गोष्टीला आता जपावं लागणार आहे. अजयच्या वतीनं चौकार येतोय. आता पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल होतोय. स्कोर झालेला आहे 48. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हा माझा आहे अंदाज. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार साधावा. आठ चेंडू 22 धावा. अचानकपणे आता थोडं टेन्शन वाढते. दोन स्ट्रायकरच्या खेळाडूंच्या दरम्यान चर्चा होते.
कारण आतापर्यंत सर्व काही ओकेमध्ये चाललं होतं. अजय पाटील यांच्या वतीनं षटकार आला. ज्या कामासाठी तो ओळखला जातो, ते काम त्याला उशिरा लक्षात आलेलं आहे. या अगोदर त्यांनी 4 चेंडूत 5 बनवल्या होत्या आणि आता त्यांचा स्कोर आहे 5 चेंडू 11 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू 22 ची गरज आहे. मी यशस्वी होणारच. या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि म्हणूनच जोपर्यंत मैदानात आहात तोपर्यंत मी जिंकणार. तोच विश्वास तुम्हाला ठेवून खेळावं लागतं. आता पाहूया दर्शन. पुढचा बॉल 8 चेंडू 22. बोल्ट दर्शनचा विश्वास. मी आहे माझ्या संघासाठी खास. करेन मी कामगिरी झकास. क्लीन बोल्ड. अजय पाटील बॅक टू द आउट. त्यांना त्यांच्याकडून आणखीन जास्त अपेक्षा होती पण दर्शनचा अँगल का ओळखता आला नाही आणि प्लेड ऑन च्या स्वरूपात ते बाद झालेले आहे. बॅटची एक थिक एज आणि थिक एज घेऊन बॉल स्टंपवर हाताळला. आता नवीन फलंदाज कमलेश पाटील जो यंगस्टार क्रिकेट क्लब साठी आयकॉन म्हणून सुद्धा खेळलेला आहे. इमोशन्स आहेत या देवगड वासियांचे आणि पाहूया त्या इमोशन्सला जपताना कमलेश पाटील अर्थात कावा तो खेळ आपल्या संघासाठी देईल का, ज्या खेळाची आवश्यकता आहे, अपेक्षा आहे. आतापर्यंत दर्शनचे चेंडू संपलेत या षटकातले 5. शेवटचे 7 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 22 ची गरज. 7 चेंडू 22 धावा. हे मैदान कोण जिंकणार? आपल्या संघमालकाची प्रतिष्ठा कोण राखणार? पहिल्या पायरीला खूप जास्त महत्व असतं. जर तुम्हाला जिंकायचंय तर पहिली पायरी योग्य ती गाठली पाहिजे आणि पाहूया तो अप्रोच दोन्ही कॅप्टनचा आहे. दोन्ही कॅप्टनला जिंकायचं आहे. पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. AK स्पोर्ट्स वरवडे पण तो संघ कोणत्या संघाशी खेळेल ह्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 7 बॉल्सवर आहे. दर्शन बांदेकरचा शेवटचा बॉल. मागचं षटक 13 धावांचं होतं दर्शनचं. हे षटक आतापर्यंत 12चं राहिलंय पण मागच्या षटकात सुद्धा त्यांनी विकेट मिळवला होता आणि या षटकात सुद्धा त्यांनी विकेट मिळवलेलं आहे. म्हणजेच त्यांचं काम ते नित्य नमाने करतायत ज्या कामासाठी त्यांना निवडलं गेलेलं आहे. पण हा शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला. कमलेश पाटील 7 चेंडू 22 ची गरज. वेग भन्नाट होता आणि पंचांच्या वतीनं फेअर बॉल आणखीन एक डॉट बॉल. सामना शेवटच्या 6 बॉल्सवर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. सहा चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. 6 बॉल अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना अजून संपलाय कुठे? सामन्याचा निकाल हाती आलाय कुठे? शेवटचे 6 बॉल महत्वाचे आहेत. ते जर योग्य पडले तर मग गोवन स्ट्रायकर्स गोवा तिसऱ्या सामन्यासाठी पात्र होईल. पण जर फलंदाजांनी मनावर घेतलं, भाया पटेल विसरून चालणार नाही, ज्यांनी जबरदस्त खेळ सादर करत असताना दुसऱ्या षटकाला आपल्या नावावर केलं होतं आणि त्यामधल्या फेजमध्ये त्यांना तितकी संधी नाही मिळाली. पण आता मिळाली आहे स्ट्राईकवर जाण्याची संधी. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 22. चला लकी ड्रॉसच्या कुपन सुद्धा आमचे स्वयंसेवक पूर्ण ग्राउंडवर येत आहेत. आपण नक्कीच त्या कुपनचा भाग घ्या आणि आपलं नशीब आजमावा. उद्याचे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. साई पॅकर्स प्रभादेवी पालघर वर्सेस हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि दुसरा सामना उद्याच्या वेळापत्रकातला श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स वर्सेस NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. खेळाडू कोणते कोणते असतील त्यांचे अपडेट सुद्धा थोड्याच वेळानंतर आम्ही देऊ, जे उद्या तुम्हाला देवगड नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळतील. येस, आता एक प्लेअर आत घ्यावा लागेल कारण तुम्हाला जी वेळ दिलेली आहे ती वेळ संपलेली आहे. 3rd इयर सर्कलच्या मध्ये क्षेत्ररक्षक वाढवावा लागेल. भाया पाटील स्ट्रायकर्स एंडला आहेत. षटकार चौकाराच्या माध्यमातून हे गणित सोडवावं लागेल. धावसंख्येचा डोंगर पार करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी वापरायची आहे. बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी येत आहेत रोहन. रोहन साळगावकर 5,500 प्रेक्षक एकाच वेळेला ही स्पर्धा पाहतायत कारण हे ग्रामीण क्रिकेटर ज्यांची प्रशंसा आपण विविध स्पर्धांमध्ये ऐकतो ते तुम्हाला देवगड नगरीत एकत्र खेळताना पाहायला मिळतात. श्रीराम फाउंडेशन एका बाजूला गोवन स्ट्रायकरचे धुरंदर एका चॅलेंजला खूप चांगल्या पद्धतीनं
पूर्ण करतायत. पहिले दोन्ही बॉल गोलंदाज रोहनच्याच बाजूनं झुकले. पहिल्या दोन्ही बॉलवर भायाला रोखून ठेवण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. राऊंड विकेटनं अँगल क्रिएटर करत असताना गोलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली रोहनची. ड्राईव्ह केलंय, मिड ऑफ नाही, बॉल मागे सरकेल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील, होते सिंगल कंप्लीट. एक धाव मिळते, पण सिंगलने तितका फायदा काय? श्रीराम फाउंडेशन ठाणे या संघाचा होणार नाहीये. शेवटचे 3 बॉल्स बाकी आणि 3 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 21 धावांची. 3 चेंडू 21 धावांची गरज. भाया पाटील 20 वर, कमलेश अजूनही खातं खोलू शकले नाहीयेत. पुढचे 3 बॉल महत्वाचे दोन्ही संघांसाठी. कमलेशचा हा स्ट्रोक मिसटाईम राहिलेला आहे. आउटसाइड एज बॉल कव्हर पॉईंटला चालत चालत ती एक धाव पूर्ण केली. जवळपास आता विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. 2 स्ट्रायकर्स गोवा हा संघ. 2 चेंडू जिंकण्यासाठी आता 20 धावांची गरज आहे. 2 चेंडू 20 धावा. चला AK स्पोर्ट्स बरोवडे, प्रथमेश पवार, आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये नेक्स्ट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल झालाय असंच पंचांचं मत. एक्स्ट्रा रन मिळते. 19 ची गरज. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 2 बॉल्स. भाया पाटील स्ट्रायकर साईडला. फुलेन बॉल होता, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. 1 चेंडू जिंकण्यासाठी आता 18 ची गरज. इम्रानच्या वतीने हा बॉल कलेक्ट झाला. थ्रो होईपर्यंत 1 धाव मिळते. 2 स्ट्रायकर्स गोवा जवळपास तिसऱ्या सामन्यासाठी पात्र ठरलेले आहेत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 18 ची गरज. निमागतीचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. दर्शन बांदेकर बॉल अडवतील तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आणि त्याचमुळे 17 धावांनी विजयी झालेला आहे 2 स्ट्रायकर्स गोवा हा संघ. अभिनंदन 2 स्ट्रायकर्स गोवा. चला आपण करूया टॉस. दोन्ही कॅप्टन सज्ज असतील. 2 स्ट्रायकर्स गोवा वर्सेस AK स्पोर्ट्स बरोवडे. आणि टॉससाठी मी निवेदन करतोय व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आदरणीय चंद्रकांत शेट्टी सर. होईल टॉस आणि मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी आपण घेतोय. साईजचा खेळ 26 धावांचा 10 चेंडूमध्ये. समर्थ गवस यांनी नाबाद 18 बनवल्या ज्या खूप महत्वाच्या क्षणाला आल्या. इम्रान मुल्ला यांचा स्ट्रगल, जसा आपण उल्लेख केला की स्ट्राईक रेट त्यांचा तितका चांगला नव्हता. बनवल्यात फक्त 10 धावा आणि गुरुप्रसादच्या 6 धावा. गोलंदाजी करताना वेदांची दोन्ही षटकं महागडी राहिली. 32 धावा खर्च करताना 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. कारण या फिरकीपटूला सुद्धा 17 धावा खर्च करताना आपण पाहिलं 1 विकेट त्यांनी मिळाला. आदिनाथ मडके यांचं षटक फक्त 8 धावांचं होतं. 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आणि कमलेशचं षटक 14 धावांचं होतं. रन चेस करताना भाया पाटील ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉलमध्ये ज्या 16 धावा बनवल्या होत्या, वाटलं होतं की एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल, पण त्यांना तितकी संधी नाही मिळाली. 13 चेंडूत त्यांनी नाबाद 21 बनवल्या. त्यानंतर प्रितेशचा खेळ 12 धावांचा, अजयचा खेळ 11 धावांचा, आकाश रिपट 7 धावा करत बाद झाले. दर्शन बांदेकरची 2 षटकं 25 धावांची, 2 विकेट्स त्यांच्या खात्यात. गौरेजची दोन्ही षटकं इकॉनॉमिकल अँड विकेट टेकिंग राहिल्या. 11 धावा खर्च करता 2 विकेट्स. आमिर गडेकर 16 धावा खर्च करून 1 विकेट आणि रोहनचं शेवटचं षटक फक्त 4 धावांचं राहिले. 2 स्ट्रायकर्स गोवा 17 धावांनी विजयी झालेला आहे. श्रीराम फाउंडेशनचे आपण हायलाइट्स पाहतोय. पहिल्याच बॉलवर फलंदाज गणेश डिंगोरे बाद झाले. त्यानंतर आकाश रिपट यांनी षटकार खेचून मी आलोय ही जाणीव दिली, पण त्यानंतर त्यांना सुद्धा थोडंसं लांब राहावं लागलं स्ट्राईक पासून आणि मग अनिकेत पाटील यांचा खेळ कॉट बिहाइंडच्या स्वरूपात संपला. 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर भाया पाटील आले आणि भायाने आल्या आल्या 3 तगडे स्ट्रोक खेचत असताना श्रीराम फाउंडेशनचा पाया रचण्याचं काम केलं. त्यांचा स्कोरिंग झोन मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर होता, ज्यामध्ये त्यांना धावा मिळाल्या. एकूण 3 बॉलमध्ये 14. भायाचा पुढचा बॉल स्ट्रोक बैठक खेळला होता मिड विकेटला. एलिव्हेशन डिस्टन्स प्रॉपर गाठलं होतं. बॉल थेट टाटा टियागो कारच्या दिशेनं. त्यानंतर फलंदाजाला जास्त काळ काय टिकता नाही आलं. गौरेजचं जजमेंट चुकलं होतं, पण त्यांनी वेल मॅनेज कॅच कंप्लीट केली. मग सातत्यानं विकेट आणि सातत्यानं समान कालांतरानं स्ट्रोक सुद्धा आले जरूर, पण ते येता येता अजय पाटील आणि प्रितेश जोशी यांची जोडी जवळपास जमलीच होती. पण प्रितेशचा हा जो विकेट आहे त्यानंतर मग समीकरण थोडंसं गडबडलं. अजय पाटील यांचा फोर्स केलेला फटका बॅकवर्ड पॉइंटला कॅच ड्रॉप झाला. अजयला त्या संधीचा तितका फायदा नाही उचलता आला. त्यानंतर फ्लिक आणि नंतर बॉल फाईन लेगला चौकार आला होता. त्यासाठी तू सुद्धा खूप वाट पाहावी लागली आणि मग पूल करताना अजयने आपली ताकद दाखवली आणि षटकार खेचण्यासाठी तो ओळखला जातो त्याचं प्रमाण त्यांनी दिलं. आणि त्यानंतर प्लेड ऑन, म्हणजे जी एक आशा पल्लवी झाली होती की रनचेस होऊ शकेल, ते सुद्धा प्लेड ऑनच्या स्वरूपात बाद होऊन परतलेले आहेत आणि त्याचमुळे मोठ्या फरकानं हा सामना जिंकलेला आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच देणार आहोत. चला मॅच समरी आपण लगेच घेऊया. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला मिळतोय
चला गौरेश नागवेकर ठरतात सामनावीर, ज्यांनी 11 धावा खर्च करत 2 विकेट्स बोलवत. चला टॉस होईल अगोदर AK स्पोर्ट्स वरवडे वर्सेस गोन स्ट्रायकर्स गोवा. चला जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. समालोचक कक्षा टॉस बॉक्समध्ये चंद्रकांत शेट्टी सर.